इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगर, दऱ्या, धरणे, नदी नाल्यांनी व्यापलेला असून सदर ठिकाणांवर वन्य प्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे। अशा परिस्थितीत डोंगराळ भागातील काही संशयित इसम हे अल्पावधीत पैसे कमवण्यासाठी अवैध व्यवसाय करत असतात। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सदर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार घोटी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव मोरगावच्या शिवारातील मोराचे डोंगराचे पायथ्याशी काही संशयित इसम वन्य प्राणी बिबट्या वाघाची कातडी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी डोंगराच्या पायथ्याशी सापळा रचून संशयित नामदेव दामू पिंगळे, संतोष सोमा जाखिरे, रवींद्र मंगळू आघान, बहिरू उर्फ भाऊसाहेब चिमा बेंडकोळी, बाळू भगवान धोंडगे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील गोणपटातून वन्य प्राणी बिबट्या वाघाची कातडी व एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे। सदरची कातडी ही परीक्षणाकरिता जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालय नाशिक येथे पाठवली असता ती वन्य प्राणी बिबट्या वाघाची असल्याचा अभिप्राय प्राप्त झाला। सदर प्रकरणी पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी इगतपुरी यांचे पथक करत आहे। सदर बाबत सखोल तपास केला असता यातील आरोपी संतोष जाखिरे याचा साथीदार संन्यासी दिलीप बाबा यास बाबागिरी करण्यासाठी वाघाचे कातडे असलेली गादी बनवण्यासाठी वाघाची कातडी पाहिजे होती असे सांगितले। त्यासाठी यातील आरोपी नामदेव दामू पिंगळे हा गुरे चारण्यासाठी मोराचे डोंगरावर जात असे। सदर ठिकाणी वन्य प्राण्यांचे पाणी पिण्याचे डोहाजवळ त्याने रात्रीच्या वेळी मोटरसायकलच्या क्लच वायरचा गळफास तयार करून पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्या वाघास पकडून त्यास ठार मारले व त्यानंतर यातील सर्व आरोपींनी मिळून बिबट्या वाघाची कातडी काढून निर्जन ठिकाणी सुकवत ठेवून सदरची कातडी ही संन्यासी दिलीप बाबा यास विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे तपासात समोर आले। सदर प्रकरणातील संशयित आरोपी संन्यासी दिलीप बाबा याचा पोलीस शोध घेत आहेत। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कुमार गोकावे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, पोलीस हवालदार संदीप नागपुरे, चेतन संवत्सरकर, मेघराज जाधव, हेमंत गरुड, पोलीस नाईक विनोद टिळे, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, मनोज सानप यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।